इसी साल सीएम शिंदे की पार्टी ज्वाइन करने वाले रविंद्र वायकर ने चौंकाने वाला खुलासा किया है। उन्होंने कहा कि मेरे पास दो विकल्प थे, जेल जाओ या फिर अन्य पार्टी ज्वाइन कर अपना रुख स्पष्ट करो। एकनाथ शिंदे के गुट वाली शिवसेना के प्रत्याशी रविंद्र वायकर ने चौंकाने वाला खुलासा किया है। वायकर ने कहा कि साल की शुरुआत में वे ईडी और आर्थिक अपराध प्रकोष्ठ की जांच के दायरे में आ गए थे। ऐसे में उनके पास दो ही विकल्प थे, पहला ये कि वे जेल चले जाएं और दूसरा कि वे अन्य पार्टी ज्वाइन कर अपना रुख स्पष्ट करें। वायकर ने इसी साल सीएम शिंदे की पार्टी ज्वाइन की है। वायकर उद्धव ठाकरे के करीबी रहे हैं। रविंद्र वायकर ने कहा कि जब जांच एजेंसियां उन्हें समन भेज रही थी तो उन्होंने उद्धव ठाकरे से मदद मांगी, लेकिन उन्हें मदद नहीं मिली। मुंबई उत्तर पश्चिम सीट से प्रत्याशी रविंद्र वायकर का कहना है कि उन्होंने उद्धव ठाकरे से अपील की थी कि वे पीएम नरेंद्र मोदी समेत शीर्ष पर बैठे लोगों से संपर्क कर सकते हैं और उनकी बात वहां तक पहुंचा सकते हैं। हालांकि उद्धव ठाकरे ने कहा कि वे इस मामले में हस्तक्षेप नहीं कर सकते। वायकर का कहना है कि मेरी पार्टी को मेरे साथ खड़ा होना चाहिए था, लेकिन ऐसा नहीं हो पाया और इसीलिए उन्होंने पार्टी छोड़ दी। मी ईडीच्या माध्यमांना जे आहेत, EOW असेल, ईडी असेल, जी कंप्लेंट झाली त्याला सामोरा गेलो आणि हे सामोरा गेल्यानंतर त्यांना सांगितलं देखील मी हे सर्व खोटं आहे आणि त्या पद्धतीने ते फेस पण केलं। आणि हे केल्यानंतर मी ज्यावेळेला उद्धव साहेबांना भेटलो, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा भेटलो, तेही माझ्या इथे येऊन गेले आणि त्यांना मी म्हटलं होतं की बाबा ही अशी जी परिस्थिती आले याच्यामधून मार्ग काढला पाहिजे आणि हा मार्ग काढणं एकच आहे की वरिष्ठांना म्हणजे पंतप्रधानांना वगैरे फोन आपल्याकडनं गेला ते सर्व जे चुकीचं चाललेलं आहे थांबू शकेल। परंतु त्यावेळेला त्यांनी मी काही तसं काही करू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचे होतं, तुला फेस करावं लागेल। आता फेस करावं लागेल म्हटल्यानंतर कशा पद्धतीने फेस केलं पाहिजे? एक तर तुम्हाला माहिती आहे की चव्हाण हे आतमध्ये गेले होते, त्यांच्या इच्छाबद्दल फेस म्हणजे एकतर आज जायचं ते मी म्हटलं, किंवा आपण एखाद्या पक्षात गेला आणि आपली जर भूमिका जर समजवली आणि ती समजत असेल आणि त्याच्यानंतर मी तो प्रवेश केलेला आहे असं नव्हे। कारण माझं होतं ते खरंच होतं, मी फेस केलंच होतं, फक्त मला माझ्या मागे माझ्या पक्षप्रमुखाने उभं राहिलं पाहिजे होतं, माझी त्याच्यातनं सोडवणूक केली पाहिजे होती, ही झाली नव्हती। आणि मग मी आत्ताचे मुख्यमंत्री जे आहेत शिंदे साहेब यांच्याबरोबर आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा झाल्यानंतर त्यांनी ते ऐकून घेतलं माझं संपूर्ण म्हणणं की हे काय आहे, कसं काय आहे, आणि त्यांनी मग संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की हे सर्व बरोबर असताना तुम्ही असं का करता, एवढा त्यांनी पाठिंबा दिला। आणि पाठिंबा दिल्यानंतर जो टेन्समध्ये आम्ही गेलो होतो, डिप्रेशनमध्ये जे गेलो होतो ते सर्व निघून गेलेलं आहे।